जालन्याचा भोकरदन तालुक्यातील तरुणाची आष्टीमध्ये हत्या अनैतिक संबंधातून खून झाला असल्याचा अंदाज। दिनांक 16 मार्च रोजी दुपारी 3 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील एका तरुणाचा आष्टी गावात हत्या करण्यात आलेली आहे। अनैतिक संबंधातून तरुणाची निर्गुण हत्या झाली असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। बीडच्या आष्टी तालुक्यातील पिंपरी घुमरी इथं ही धक्कादायक घटना घडली आहे। या प्रकरणी संशयित मुख्य आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। दरम्यान या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। विकास बनसोडे वय वर्ष 25 असं मयत तरुणाचं नाव आहे। मयत तरुण हा भाऊसाहेब क्षीरसागर यांच्याकडे कामाला होता। अनैतिक संबंधातून या तरुणाची त्याच्या मालकानं हत्या केली असल्याचा संशय आहे। या प्रकरणी मुख्य आरोपी भाऊसाहेब क्षीरसागरला आष्टी पोलिसांनी ताब्यात घेतलाय। आष्टी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। भाऊसाहेब क्षीरसागर यांच्याकडे विकास बनसोडे कामाला होता। क्षीरसागर याच्या मुलीसोबत विकासचं प्रेम प्रकरण होतं। घराच्या मागील शेतात आपल्या मुलीबरोबर विकास दिसल्यानं भाऊसाहेब क्षीरसागर संतप्त झाले होते। त्यांनी विकासला एका खोलीमध्ये डांबून ठेवत 2 दिवस बेदम मारहाण केली। या मारहाणीमध्ये गंभीर जखमी झालेल्या विकासचा जागीच मृत्यू झाला। माझं नाव आकाश अण्णा बनसोडे, मी राहणार बोरगाव तालुका भोकरदन, जिल्हा जालना। काय झालं त्यानं? माझा भाऊ इकडे कामाला होता। कुठं? घुमरी पिपरीला कामाला होता। बाबासाहेब क्षीरसागर यांच्याकडे कामाला होता, आष्टी तालुका। आणि त्यांनी 2 दिवसापासून त्याला बांधून मारहाण केली आणि त्यांनी आम्हाला काल कॉल केला की तुमच्या मुलाला घेऊन जा, लवकर या, नाहीतर आम्ही त्याला मारून टाकू, अशी धमकी देत त्यांनी मला कॉल केला। मी तात्काळ लगेच गाडीमध्ये बसलो आणि लगेच इथं कडा पोलीस स्टेशन इथे आलो। आणि इथं कडा आरोग्य केंद्रामध्ये आलो। तिथं आम्हाला मृतदेह आढळला डायरेक्ट। काय मारहाण केलेली का? मारहाण केलेली आहे, बांधून मारलेले आहे आणि अंगावर चट्टेपणे दांड्याने मारलेले आहे आणि वळ आहेत पाठीवर, हातावर, अंगावर खूप वळ आहेत आणि चांगलंच मारलेले आहे।